रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये स्मशान शांतता होती. फक्त आयसीयू मधील मॉनिटरचा बीप बीप असा आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मी माझ्या नाईट ड्युटीवर होतो. डोळ्यांवर प्रचंड झोप होती, पण जबाबदारीची जाणीव त्या झोपेपेक्षा कितीतरी मोठी होती. अचानक इमर्जन्सी वॉर्डचा दरवाजा जोरात उघडला गेला. एका भीषण अपघातातील रुग्ण आला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो तरुण स्ट्रेचरवर होता आणि त्याच्या मागे त्याची आई, जिच्या डोळ्यांत आसवांचा पूर आला होता. ती फक्त एकच गोष्ट आक्रोश करत म्हणत होती, डॉक्टर साहेब, माझ्या लेकाला वाचवा, त्याला काही होऊ देऊ नका. क्षणार्धात पूर्ण स्टाफ कामाला लागला. कुणी ऑक्सिजन लावला, कुणी इंजेक्शन तयार केलं, तर कुणी धावत डॉक्टरांना बोलावून आणलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की हॉस्पिटल ही केवळ एक इमारत नसते, तर ही अशी जागा आहे जिथे प्रत्येक सेकंदाला मृत्यूशी झुंज दिली जाते. सलग 4 तास ऑपरेशन सुरू होतं. आम्हा सर्वांची दमछाक झाली होती. शरीरात त्राण उरले नव्हते, पण हार मानण्याचा विचारही कुणाच्या मनात नव्हता. पहाटेची पहिली किरण खिडकीतून आत आली आणि तेव्हाच ऑपरेशन थिएटरचे दरवाजे उघडले. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण ओठांवर एक आश्वासक स्मितहास्य होतं. ते म्हणाले, काळजी नको, आता धोका टळला आहे. तो शब्द ऐकताच त्या मुलाची आई धावत आली आणि थेट माझ्या पायाशी बसून रडू लागली. तिने कृतज्ञतेने हात जोडले आणि म्हणाली, तुम्ही माणसं नाही, तुम्ही तर देवदूत आहात. त्या दिवशी पहिल्यांदाच मला उमजलं, हॉस्पिटलमध्ये काम करणं ही केवळ एक नोकरी नाही, ही तर कुणाची तरी शेवटची आशा बनण्याची जबाबदारी आहे. जिथे प्रत्येक रात्र कठीण असते, पण रुग्णाच्या आयुष्याची पुन्हा सुरू होणारी धडक साऱ्या थकव्यावर फुंकर घालून जाते.